अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निम्म्याने घसरले असतानाही देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी न केल्याच्या निषेधार्थ आज शिरवली, सांगली फाटा येथील कोरगावकर पेट्रोल पंप आणि शेतकरी संघाच्या पंपांवर काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जनतेची लूट थांबवून इंधनाचा दर तातडीने कमी करण्याची मागणी यावेळी केली। या आंदोलनाचं नेतृत्व करताना काँग्रेस नेते व माजी सरपंच शशिकांत खवरे म्हणाले, पूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल $110 इतका उच्चांकी असतानाही देशात पेट्रोल 71 रुपयांनी, डिझेल 55 रुपये प्रति लिटर दराने मिळत होतं। त्यावेळी इथेनॉल मिश्रण अवघे 2% होतं। मात्र सध्याच्या भाजप सरकारच्या काळात कच्च्या तेलाचा भाव घसरून प्रति बॅरल अवघा $53 झाला आहे। झाला आहे। तसेच इथेनॉल मिश्रणही 20% वाढवून मोठी बचत केली जात आहे। असं असतानाही देशात पेट्रोलचा दर 103 रुपयांच्या पार आणि डिझेल 90 रुपये लिटर विकलं जात आहे। सर्व बाजूंनी फायदा होत असताना सर्वसामान्यांची ही लूट कशासाठी? मग जनतेचा हा पैसा नेमका जातोय कुठे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला। भाजपने ही लूट थांबवून तात्काळ इंधन दर कपात करावी आणि जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी खवरे यांनी केली। यावेळी माजी पंचायत समिती सदस्यांनी पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सरकारवर घणाघात केला। ते म्हणाले, भाजप सरकार देशाचं भवितव्य घडवण्याच्या गप्पा मारतं, मात्र त्यांच्याच कारभारात महत्त्वाच्या परीक्षांचे नेट पेपर फुटून देशातील तरुण पिढीचं भविष्य अंधारात ढकललं गेलं। 3 ते 4 वर्ष प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या तरुणांच्या नशिबात या सरकारच्या बेजबाबदारपणामुळे काय आलं, याचा विचार या सरकारने कधी केला आहे का? तसेच नागावचे ग्रामपंचायत सदस्य अभिनंदन सोळांकुरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या आव्हानांचा खरपूस समाचार घेतला। सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलेलं हे सरकार केवळ आश्वासनांची खैरात करत असल्याची टीका त्यांनी केली। या आंदोलनात कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या आवाहनानुसार मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। यामध्ये अनिल शिंदे, ज्योतिराम पौर्लेकर, सरदार मुल्ला, अतुल शिंदे, बाजीराव सातपुते, राजू सुतार, अनिल वायदंडे, उत्तम पाटील, मनसूर नदाफ, राजाराम वडार यांच्यासह स्थानिक नागरिक आणि काँग्रेस पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। काँग्रेस कमिटीच्या वतीनं आमचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या आदेशानुसार आज या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेवढे भारत पेट्रोलियमचे, इंडियन ऑइलचे जे वितरक आहेत त्या पेट्रोल पंपावर आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं दरवाढाच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे। आम्ही या ठिकाणी शिरोलीमध्ये कोरगावकर पेट्रोल पंपाच्या इथं काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करतोय आणि या आंदोलनामधून आम्हाला एक संदेश द्यायचा सरकारला, पुढच्याही काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तेलवाढ आणि महागाई होण्याचा संभव म्हणून आम्ही काँग्रेस पक्षातर्फे आज या ठिकाणी निदर्शनं करतोय। मला या ठिकाणी खास करून सांगायचं आहे, ज्यावेळी डिझेल 55 रुपयाने मिळत होतं काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये 110 रुपये बॅरेलचा रेट असताना आज जर बघितलं डिझेलचं 90 रुपये डिझेल तुम्ही दिलं जातं आहे, म्हणजे निम्म्या किमतीत बॅरेल मिळत असताना आज तुम्ही 90 रुपये प्रति लिटर डिझेल विकताय। म्हणून आम्ही या शासनाचा, मोदी सरकारचा, केंद्र सरकारचा या ठिकाणी आज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निषेध करत आहे। जय हिंद। भाजप सरकारनं जे काही पेट्रोल डिझेलमध्ये वाढ केलेली आहे त्याच्या विरोधात आपण आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी निदर्शन करत आहे। मला वाटतं गेलीच 12-13 वर्ष झालं BJPचं सरकार आहे व ते जवळजवळ $30 प्रति बॅरेल त्या खाली डिझेलचे आंतरराष्ट्रीय बाजाराभावात रेट कमी आला असताना सुद्धा भाजप सरकारनं या ठिकाणी मोठ्या दरानंच या ठिकाणी विक्री केलेली आहे आणि जनतेची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे। काँग्रेसनं मात्र सातत्यानं जनतेकडे लक्ष देऊन पेट्रोल डिझेलचे भाव सातत्याने लोकांना परवडतील असं ठेवण्याचं काम केलं, परंतु BJPचा हा कारभार लोकांच्या आज फसवणूक येत नाही आणि त्यासाठीच आपण या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी दर्शन करत आहोत। तसेच आज या ठिकाणी नीटसारखी महत्त्वाची परीक्षेचे पेपर
फुटले जातात. विद्यार्थ्यांचं बरंच मोठं आज 2-2 वर्ष 5-5 वर्ष विद्यार्थ्यांची तयारी होते आणि अशा वेळी सरकारच्या दुर्लक्षामुळं पेपरवाईमुळं या ठिकाणी पेपर फुटले जातात आणि विद्यार्थ्यांचं प्रचंड मोठं नुकसान होतं आहे. ह्याला पूर्णपणे BJP सरकार जबाबदार आहे आणि त्यांचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी शिर्डी नागाव परिसरातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. आज काँग्रेस पक्षातर्फे आणि महाविकास आघाडीचे घटक सदस्य म्हणून आम्ही सगळेजण या पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यासाठी उभा आहे. पेट्रोलची ही दरवाढ आहे ही अतिशय निषेधार्ह दरवाढ आहे. काँग्रेस पक्षाकडून जे आंदोलन आहे महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो हे सरकार सगळ्याच गोष्टीवरती अपयशी ठरलेलं सरकार आहे. मोदी साहेब स्वतः सांगतात परदेशी जाऊ नका, सोनं घेऊ नका. अहो मोदी साहेब सोनं घ्यायसारखी परिस्थिती ठेवली कुठं? आमची सोनं आहे ती बँकेत गाणवटपणे सोडवायला आमच्याकडे पैसे नाही अशी परिस्थिती तुम्ही आज ठेवली. काँग्रेस पक्षाचं जे आजचं आंदोलन आहे तर पेट्रोलची जी दरवाढ आहे मनमोहन सिंग सरकार असताना तुम्ही त्यांना नावं ठेवत होता. $100 बॅरेलचा दर असताना सुद्धा काँग्रेसच्या काळामध्ये ₹60 ₹65 पेट्रोल मिळत होतं आणि आज तुमचा बॅरेलचा दर हा ₹60 आल्यानंतर तुम्ही पेट्रोलचा दर ₹115 ठेवला आहे. ही कुठं जर वस्तुस्थितीला धरून नाही आहे. भाजप सरकार हे लोकांना मूर्ख बनवणार आहे. आजकालचे ते कॉक्रोच पार्टीचं तुम्ही बघितलं असाल एक न्यायाधीशाने कॉक्रोच पार्टी म्हणून उल्लेख केल्यानंतर आज जवळजवळ 50-60 लाख लोक सदस्य इन्स्टंटमध्ये एका दिवसात झाली. ही वस्तुस्थिती काय सांगते तर देश तुमच्याबरोबर नाही आहे. मीडियाच्या माध्यमातून तुम्ही केलेला प्रोपोगंडा सक्सेसफुल होणार नाही. देश हा भाजपच्या उलट्या प्रवाहानं चालला आहे. देशाची नामुष्की जगामध्ये प्रचंड व्हायला लागल्या. त्यामुळं सरकारनं आता तरी डोळं उघडावं. अन्यथा यांच्या ज्या गाड्या लक्झरी गाड्या फिरतात त्यामध्ये त्यांनी पेट्रोल टाकलं बंद करावं. मुळात नेत्यांच्या पंपामध्ये पेट्रोल कोण टाकत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या दरवाढीचा नागाव ग्रामपंचायतीच्या वतीनं सदस्य म्हणून आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आणि आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी याचा जाहीर निषेध करतो. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.